नमस्कार, मी आहे बारामती तालुक्यातल्या मोरगाव इथं आणि आपण समोर पाहतो ते महावितरणचं ऑफिस आहे। बारामतीचं उपकेंद्र, मोरगावचं उपकेंद्र आहे। याच ठिकाणी काल महावितरणच्या महिला तंत्रज्ञ कर्मचाऱ्यावरती हल्ला झाला। 570 रुपयांच्या बिलासाठी त्या वीज ग्राहकांनी केलेला हल्ला आहे। ही तीच खोली आहे ज्या ठिकाणी आता पोलिसांनी बंद केलेली आहे आणि ही तीच रूम आहे की ज्या ठिकाणी हा प्रकार घडला होता। खरं तर महावितरण कडून किंवा शासकीय कार्यालयांमध्ये लोकांना त्रास होतो हे निश्चित, आणि तसं बघायला गेलं तर बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की शासकीय कार्यालयाकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितरित्या लोकांना उत्तर दिली जात नाहीत। परंतु याचा अर्थ असा नाही की पार अगदी एखाद्या कर्मचाऱ्याच्या जीवावर उठणं। ज्या पद्धतीनं या महिला कर्मचाऱ्याचा या ठिकाणी हा जीव घेतला गेलेला आहे फार धक्कादायक आहे। कारण ही महिला 10 दिवसाची सुट्टी बघून नेमकी कालच या ठिकाणी आली होती आणि या ठिकाणी तिचा मुलगा देखील 1 वर्षाचा आहे। त्यामुळे आज राज्यातल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती। या घटनेचा धक्का सर्वांनाच बसला। राज्य सरकारच्याही मंत्र्यांनी ही सर्व जी घटना आहे ती अतिशय गांभीर्याने घेतली। महाराष्ट्राला हादरवणारी घटना जशी आहे तशीच प्रकारे ती बारामती तालुक्यामधली ही 4थी घटना आहे की ज्या ठिकाणी अत्यंत क्षुल्लक किरकोळ कारणांसाठी लोकांच्या अगदी पार जीव घेण्यापर्यंत लोकांची मदत जाते। आपण हे पाहू शकतो की हे महावितरणचं कार्यालय कालही नेहमीप्रमाणेच उघडं असेल आणि ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी ज्यावेळेस त्याचा सहकारी वाचवायला गेला त्याही वेळेस तिच्यावरती आणखी वार झालेले आहेत असं त्यांनी सांगितले जाते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ही तीच खोली आहे की ज्या ठिकाणी या महिलेनं काम केलं असेल आणि ही तीच खोली आहे की ज्या ठिकाणी त्या ग्राहकानं तिला जाब विचारता तिच्यावरती हल्ला केला। सगळ्यात महत्त्वाचं की ज्या पद्धतीनं 16 वार तिच्यावरती झालेले आहेत ते पाहता हे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचं यातून दिसून येतं। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की शासकीय कार्यालय किती असुरक्षित आहेत हेही यातून दिसतं। पण दुसरी एक गोष्ट आहे की शासकीय कर्मचाऱ्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी, शासकीय कार्यालयांनी देखील ग्राहकांच्या नेमक्या अडीअडचणी काय आहेत ह्याही जाणून घेण्याची गरज आहे। कारण एकाच वेळी 2 ह्या बाजू आहेत की ज्या बाजूंचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। दुष्काळाची स्थिती आहे, लोकांना त्रास होतो आहे, आणि दुसरी गोष्ट की हा त्रास लोकांना सहन करत असताना कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून सुद्धा कशा प्रकारची त्यांना वागणूक मिळते हे देखील महत्त्वाचं आहे। पण अगदी जीवावर बेतणारा प्रसंग कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांवर ओढवू नये यासाठीची खबरदारी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे। हाच संदेश यामधून मिळतो।